आज जी का आम्ही लढाई लढतो आहोत ही लोकशाहीचीच लढाई आहे, स्वातंत्र्याचीच आहे. ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजामध्ये हे जे काय आगी लावतायत. आता काय झालं, गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं, बौद्धांनी केलं, सगळ्यांनी केलं, हिंदूंनी तर केलंच, मराठी माणसांनी केलं. पण मुसलमानांनी मतदान का केलं? उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम का आले? मी हिंदुत्व सोडलं. पण करोना काळामध्ये जे काय आपल्या सरकारने काम केलं, हे हे नालायक आपले महायुतीतले आपले विरोधक जे आपणच त्यांना मोठं केलं ते विसरले. पण ज्यांना आपण वाचवलं ते मुस्लिम असो बौद्ध असो ते नाही विसरू शकले. सीए एनआरसीच्या वेळेला सुद्धा जे काम आपण केलं, एक भयभीत वातावरण झालं होतं सगळं. आता काय करणार? इथल्या लोकांना हाकलून देणार. मी महाविकास आघाडीच्या तर्फे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक सुद्धा असं पाऊल केंद्राला उचलायला देणार नाही. जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही. म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले. काल मोदीजी तुम्ही जे बोललात की सेक्युलर संविधान, सेक्युलर नागरिक संहिता, म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्रबाबूच्या मांडी लावून तुम्ही बसलात, नितीश बरोबर बसलात, मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलं? मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्फ बोर्डाचं बिल का आणलं? बरं आणलं तर आणलं, हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं? तुम्ही मंजूर का नाही करून दाखवलं? नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती, आम्ही तुमच्या सोबत होतो. पण सगळे मंत्री, कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात 12 बजे लोकांना वाटलं 12 बजे काय होणार देव जाणे, नोटबंदी. मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेर का केलं तुम्ही? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते. अरे नव्हते, कारण मी स्वतः दिल्लीत होतो, माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते. आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते, काय बोलायचे असते ते. पण तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय, लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची, संस्थानाची, मंदिराची जमीन किती राजकारण्याने ढापले त्याची यादी काढा. मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे, बीडमध्ये किती केलेली आहे. लावा ना एकदा तो काय प्रश्न आहे तो धसाच लावा. कोणी केले ती जमीन ढापले? बीडमध्ये तर केस सुरू आहे. अरे वक्फ बोर्ड तर बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो, वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील, आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार.